सत्ता हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? एखादा राजा, प्रधानमंत्री किंवा कोणी मोठा सीईओ. पण खरंच सत्ता फक्त इतकीच असते का? चला तर मग या संकल्पनेच्या आत डोकावून पाहूया आणि तिचे काही छुपे पैलू उलगडूया. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सत्ता नक्कीच चालवतं कोण? ती कशी चालवली जाते? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती आपल्याला नेहमी दिसते का? याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून शोधायची आहेत. या प्रवासाची सुरुवात एका जबरदस्त विचाराने करूया. स्टीफन ल्यूक्स म्हणतात, सत्ता तेव्हाच सर्वात जास्त प्रभावी ठरते जेव्हा ती सर्वात कमी दिसते. किती खोल विचार आहे नाही का? याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सत्तेचे सगळ्यात ताकदवान प्रकार तर आपल्या नजरेआडच काम करत असतात, आणि हेच गूढ आपल्याला उलगडायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रकारच्या सत्तेपासून जी आपल्याला लगेच ओळखता येते. म्हणजे अशी सत्ता जी काही मोजक्या लोकांच्या हातात असते आणि ती इतरांवर चालवली जाते. या विचाराचा सर्वात मोठा समर्थक कोण? तर कार्ल मार्क्स. त्यांच्या मते सगळा खेळ पैशाचा आहे, अर्थव्यवस्थेचा आहे. समाजात दोनच मुख्य वर्ग आहेत. एक, ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत, म्हणजे फॅक्टरी आणि जमीन, आणि दुसरा, ज्यांच्याकडे फक्त स्वतःची मेहनत विकण्याशिवाय काहीच नाही. मार्क्स म्हणतात की हा पहिला वर्ग दुसऱ्या वर्गावर वर्चस्व गाजवण्यासाठीच सत्तेचा वापर करतो, आणि हा संघर्ष कधीच न संपणारा आहे. पण थांबा, हे वर्चस्व फक्त दंडुकेशाहीने टिकत नाही. खरी गंमत तरी इथून पुढे आहे. शाळा, मीडिया, इतकंच काय तर आपलं कुटुंब यांसारख्या संस्थांमधून काही विचार आपल्या मनात असे काही पेरले जातात की आपल्याला समाजातली विषमता अगदी नैसर्गिक वाटायला लागते. जणू काही जे आहे तेच बरोबर आहे. आता गंमत बघा, खुद्द मार्क्सच्या विचारांना मांडणाऱ्यांमध्ये पण दोन गट पडले. एक गट म्हणतो की श्रीमंत लोक थेट सरकारला आपल्या खिशात ठेवतात आणि आपल्या फायद्यासाठी वापरतात. तर दुसरा गट म्हणतो, अहो सरकारमध्ये कोणीही येवो, फरक पडत नाही, कारण सिस्टीमच अशी बनवली आहे की ती नेहमी भांडवलदारांचीच बाजू घेणार. पण मुद्दा तोच राहतो, सत्ता वरच्या लोकांच्याच हातात राहते. याच टॉप डाऊन विचारात आणखी एक मोठं नाव येतं, ते म्हणजे मॅक्स वेबर. पण त्यांचा फोकस जरा वेगळा होता. त्यांच्यासाठी पॉवर म्हणजे काय? सोपं आहे. तुमची इच्छा इतरांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यावर लादण्याची ताकद. पण वेबर इथेच थांबत नाहीत. ते खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. लोक ही सत्ता मान्य का करतात? का ऐकतात ते? याची ते 3 कारणं सांगतात. एक, परंपरा, कारण राजे महाराजे वर्षानुवर्षे राज्य करत आले आहेत. दुसरं, एखाद्या नेत्याचा करिश्मा, त्याचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं की लोक त्याच्यामागे खेचले जातात. आणि तिसरं, कायदा, म्हणजे आधुनिक सरकारं जी नियमांच्या आणि कायद्यांच्या चौकटीत काम करतात. बघा, मार्क्स आणि वेबर यांचे मार्ग वेगळे असले तरी ते एकाच ठिकाणी येऊन मिळतात. दोघांसाठीही सत्ता म्हणजे एका केकसारखी आहे. जर एका गटाने मोठा तुकडा घेतला तर साहजिकच दुसऱ्या गटाला लहान तुकडा मिळणार. म्हणजे हा एक संघर्ष आहे, एक झिरो सम गेम आहे. पण थांबा, कहाणीत एक ट्विस्ट आहे. काय असेल जर सत्तेकडे पाहण्याचा हा पिरॅमिडवाला दृष्टिकोनच अपूर्ण असेल तर? काय असेल जर सत्ता पूर्णपणे वेगळ्याच प्रकारे काम करत असेल तर? चला आता या कथेला एक नवीन वळण देऊया. आणि हा ट्विस्ट आणतात रॉबर्ट डाल. ते म्हणतात, थांबा, आपण चुकीच्या दिशेने बघतोय. त्यांच्या मते समाज म्हणजे पिरॅमिड नाही, तर एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कोणी एकच राजा नाही, इथे अनेक गट आहेत. कामगार संघटना, व्यावसायिक गट, पर्यावरणवादी कार्यकर्ते, आणि हे सगळे आपापल्या मागण्यांसाठी एकमेकांशी स्पर्धा करत असतात. तर मग या खेळात नियम काय आहेत? पहिला नियम, सत्ता कोणाची एकाची मक्तेदारी नाही, ती विभागलेली आहे. दुसरा, कोणताही एक गट नेहमीच जिंकत नाही. तिसरा, निर्णय हे घासाघेस आणि तडजोडीने होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकार इथे एका न्यूट्रल अंपायरसारखं काम करतं. हे मार्क्स आणि वेबरच्या विचारांच्या अगदी उलट आहे. तर आता आपण एका चौरस्त्यावर उभे आहोत. एका बाजूला आहे सत्तेचा पिरॅमिड आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची बाजारपेठ. मग खरं काय मानायचं? की याही पलीकडे काहीतरी आहे? कारण आपला तपास अजून संपलेला नाही. आता आपण या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात खोल आणि कदाचित थोड्या अस्वस्थ करणाऱ्या भागाकडे वळणार आहोत. आता आपण त्या सत्तेबद्दल बोलूया जी आपल्याला दिसत नाही, पण ती थेट आपल्या आतून काम करते. आणि इथे एंट्री होते मिशेल फुको यांची. ते म्हणतात, आपण सगळे सत्तेची व्याख्याच चुकीची करतोय. सत्ता ही काही वस्तू नाहीये जी कोणाच्या तरी मालकीची असेल. ती तर विजेच्या प्रवाहासारखी आहे, जी संपूर्ण समाजारूपी नेटवर्कमधून सतत वाहत राहते. मग हा प्रवाह वाहतो कुठून? फुको म्हणतात, तो सगळीकडून वाहतो. शाळा, कुटुंब, ऑफिस, अगदी आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखा. आणि ही सत्ता फक्त नाही म्हणत नाही, तर ती आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा चांगला नागरिक, उत्तम कर्मचारी बनवते.
इतकं की आपण स्वतःवर पहारा ठेवू लागतो. आणि फुको यांचा सगळ्यात मोठा विचार, ते म्हणतात आजच्या जगात खरी सत्ता तलवारीत नाही तर ज्ञानात आहे. डॉक्टर आपल्याला सांगतात निरोगी काय आहे, मानसशास्त्रज्ञ सांगतात नॉर्मल काय आहे. त्यांचं हे विशेष ज्ञानच त्यांची सत्ता बनते. आठवतंय आपण सुरुवातीला स्टीव्हन ल्यूक्सबद्दल बोललो होतो. आता त्यांच्याकडे परत येऊया, कारण ते या सगळ्या कोड्याला एकत्र बांधतात. ते सत्तेचे 3 स्तर सांगतात. पहिला, जो उघड दिसतो, कोण जिंकतं. दुसरा, जो थोडा छुपा आहे, चर्चेला विषय कोणते येतील हे कोण ठरवतं. पण तिसरा स्तर, तो सर्वात अदृश्य आणि खतरनाक आहे. तो लोकांच्या इच्छा आणि विचारांनाच असा काही आकार देतो की ते आपल्याच विरोधातल्या गोष्टींना सुद्धा स्वीकारायला लागतात. वा, काय प्रवास होता हा. मग या सगळ्या मंथनातून काय बाहेर आलं? या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? चला, एका नजरेत या 4ही दृष्टिकोनांना पुन्हा एकदा पाहूया. मार्क्सचा पिरामिड, वेबरचा अधिकार दाखवणारा राजदंड, डालची बाजारपेठ आणि फुकोचं रक्ताभिसरणासारखं अदृश्य जाळं. सत्तेकडे पाहण्याचे हे 4 पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आहेत. म्हणजे बघा, आपण सुरुवात केली होती डोळ्यांना दिसणाऱ्या सत्तेपासून, एका राजाच्या आदेशापासून, आणि आपला प्रवास संपलाय त्या सत्तेपाशी जी थेट आपल्या मनातच घर करून बसली आहे. आणि मग सगळ्यात मोठा धडा कोणता? तर खरी सत्ता नाही म्हणायला लावण्यात नाही, तर हो म्हणायला लावण्यात आहे. आणि तीही अशी संमती मिळवण्यात जी आपण देतोय हेच आपल्या लक्षात येत नाही. हीच आहे सत्तेची खरी ताकद. तर मग आता जेव्हा सत्तेचे हे अदृश्य धागे थोडे थोडे दिसू लागले आहेत, तेव्हा प्रश्न हा आहे की आता जगाकडे, आपल्या नात्यांकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल यावर नक्की विचार करायला हवा.